सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळ उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे. कृपेच्या वरसे डवरले ही काया नवे अनारीसे उद्धरिलो. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ या परिवर्तनवादी चळवळीतल्या सगळ्याच महापुरुषांना मी अभिवादन करतो. आज भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन राष्ट्रव्यापी महाजागरण अभियानाच्या अंतर्गत आपलं बुलढाणा जिल्ह्याचं PS4चं क्लस्टर अधिवेशन आपण घेतो आहोत. या अधिवेशनाचा मुख्य उद्देश हा संविधान जागृती आणि देशामध्ये एकंदरीत जी परिस्थिती चालू आहे त्या संदर्भात चर्चा घडून आणणं हा उद्देश आहे. आणि त्यासाठी आजच्या विचारपीठावर सर्वांच्या हृदयात असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या गायिका कडूबाई खरात उपस्थित आहेत. त्यानंतर हरिभक्त परायण ज्योतिताई राजे जाधव सिंदखेडच्या लखुजराव जाधवांच्या वंशज उपस्थित आहेत. या ठिकाणी ताईंचे मिस्टर शिवाजीराजे जाधव जे लखुजराव जाधवांचे भास्करजी जाधव असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं. भास्करजी जाधव, नांद्रा कोळी. त्याचबरोबर विचारपीठावर शिवाजीराजे जाधव हे लखुजराव जाधवांचे वंशज इथे उपस्थित आहेत. त्यानंतर विचारपीठावर विराजमान असणारे राजेशजी साळवे, डॉक्टर शिराळे सर, त्यानंतर हाफिज मुजाहिद कुरेशी, माझे मित्र इथं उपस्थित असणारे अभयजी पाटील, त्यानंतर विचारपीठावर विराजमान असणाऱ्या ॲडव्होकेट अलकाताई जाधव, सोनवणे साहेब, राजेशजी गवई आणि या परिसरामध्ये सामाजिक चळवळीशी संलग्न असणारे आरिफजी शेख, अजयजी शेळके आणि सभागृहात जमलेल्या माझ्या मायमाऊल्यांनो, भावांनो आणि बहिणींनो, आज आपण इतक्या चांगल्या कार्यक्रमाला आता सूत्रसंचालक म्हणाल्याप्रमाणे सभागृहात जागा पूर्ण नाही एवढी गर्दी तुम्ही आलात, सगळ्यांनी गर्दी केली त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे अभिनंदन व्यक्त करतो. आणि देशाचं चित्र आशादायी आहे, देशातली परिस्थिती आपल्यासाठी आशादायी आहे असा तुम्ही पोचपावती दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी तुम्हीच एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात अशी अपेक्षा करतो. कारण एकीकडे सामाजिक चळवळींची परिस्थिती खालवत असताना तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने PS4ला प्रतिसाद देत आहात, ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आजचं सगळं स्टेजवरचं दिग्गज हे सगळं अभ्यासू मंडळ आपण बघत आहात, यांच्या उपस्थितीमध्ये आजचं उद्घाटन झालं मी असं पहिल्यांदा जाहीर करतो. आजच्या सत्राचं या ठिकाणी उद्घाटन झालंय. मित्रांनो, आपल्याला एकूण लोकशाहीच्या संदर्भामध्ये आपल्या पूर्वजांच्या काय भूमिका होत्या त्या बघायच्या. मी फार पाठीमागे जाणार नाही, परंतु बुद्धाच्या प्रतिक्रांतीच्या नंतर तथागत बौद्ध भिक्षूंच्या हत्या झाल्याच्या नंतर या देशामध्ये हत्या कशा झाल्या तर मुठभर मोहरा बक्षीस दिल्या जायच्या. एका बौद्ध भिक्षूचं मुंडकं कापून आणणाऱ्याला मुठभर मोहरा बक्षीस दिल्या जायच्या. अनेक शंकराचार्यांनी खुसपट घालून वाद करून बौद्ध भिक्षूंच्या हत्या केल्या आणि मग या देशातल्या समतेचा विचार, लोकशाहीवादी विचार परागंदा झाला. आपल्या देशातून या विचाराला संपवण्याचा प्रयत्न झाला. अशा परिस्थितीमध्ये मध्ययुगीन भारताच्या पटलावर या देशामध्ये अनेक भक्ती चळवळी उदयाला आल्या आणि त्यांनी बुद्धाचा, समतेचा, लोकशाहीवादी विचार जिवंत ठेवायला सुरुवात केली. ह्याच्यामध्ये या सगळ्या भक्ती चळवळीमध्ये महात्मा बसवांनी लिंगायत धर्माची घोषणा केली आणि सांगितलं, माझ्या धर्मामध्ये मी अस्पृश्याचा कुत्रा घेईल, पण जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था पाळणाऱ्या ब्राह्मणांना माझ्या लिंगायत धर्मामध्ये घेणार नाही, अशी भूमिका बसवांनी घेतली. यानंतर चक्रधर स्वामींनी विदर्भामध्ये काम करत असताना अस्पृश्य जाती जमातींना विहीर खोदून दिली आणि सांगितलं, माझ्या परधर्मामध्ये जातीभेद केला जाणार नाही आणि विटाळ सुद्धा आम्ही पाळणार नाही, अशी भूमिका चक्रधर स्वामींनी घेतली आणि परधर्माची घोषणा केली. याच सगळ्या एकूण पटलावर भारतामध्ये सुफी परंपरेचे साधू संत आले आणि सुफींनी सांगायला सुरुवात केली की अस्पृश्यता, भेदभाव हा मनुष्य निर्मित आहे आणि हे तुमच्या देशातल्या ब्राह्मणांचं कारस्थान आहे. अस्पृश्यता आणि भेदभाव हे कुठे देवाने निर्माण केलं नाही असं सांगायला सुफींनी सुरुवात केली.
आणि मग या सुफींनी अस्पृश्यांच्या जखमा धुतल्या, अस्पृश्यांना कवटाळून मिठी मारली आणि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्थात पैगंबर साहेबांचा समतेचा विचार या देशात सुफींनी खेड्यामध्ये जाऊन सांगितला. लिंगायत धर्माची क्रांती झाली, चक्रधर स्वामींच्या परधर्माची क्रांती झाली, सुफींनी भारतामध्ये मोठं काम सुरू केलं. अशा पटलावर संत नामदेवांनी भागवत धर्माची घोषणा केली आणि काय म्हणाले? संत नामदेव म्हणाले, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. पण कुणाचा भागवत धर्म? तर बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णवया मात नामा म्हणे. आम्ही तथागताच्या समतेच्या विचारांचा भागवत धर्म, वारकरी धर्म इथं स्थापन करतोय आणि या देशामध्ये लोकशाहीची मूल्य आम्ही आता जिवंत करणार आहोत. पुढे कुणीतरी आमचा वंशज येईल आणि या देशात लोकशाहीवादी संविधान देईल अशी घोषणा संतांनी केली. तुम्ही म्हणाल असं कसं काय, पुरावा काय? तर संत रविदास महाराज सांगतात, ऐसा चाहू राजमय जहा सबन को मिले अन्न, छोटो बडो सबसंग बैठे रविदास रे प्रसन्न. मला एक असं राज्य हवंय ज्या राज्यात सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुण्या गोविंदाने नांदतील, एकत्रित बसतील, एकत्रित उठतील. म्हणून समतेच्या राज्याचा ड्राफ्ट, समतेच्या राज्याची संकल्पना संत रविदासांनी, कबीरांनी, नामदेवांनी ठेवली आणि त्या समतेच्या राज्याची उद्घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपला अनटचड नावाचा, अनटचेबल नावाचा ग्रंथ नंदनार रविदास आणि संत चोखोबरायांना अर्पण केला. कारण लोकशाहीवादी मूल्यांची पहिल्यांदा संकल्पना चोखोबराय, रविदास आणि कबीरांनी घातली होती. कबीर काय म्हणायचे? अरे दुनिया कैसे बावरी, पत्थर की पूजा की जाय, घर की चक्की कोई ना पूजे, जी का पिसा खाय. अरे घरच्या जात्यातून पीठ खायला मिळत असून सुद्धा कुणी जात्याची पूजा करत नाही आणि तुम्ही दगडधोंड्यांची पूजा करत बसता. हा सुंदर तर्क करणारा विचार कबीरांनी मांडला. कबीरांच्या समकालीन अनेक संत कबीरांचा विचार घेऊन देशभरात काम करत होते आणि लोकशाहीची संकल्पना पुढे ठेवत होते. बघा आर्टिकल 15, आपलं संविधानाचं आर्टिकल 15 काय सांगतं? जात धर्म वंश संप्रदाय लिंगभेद यावरून कुणाशीही भेदभाव करता येणार नाही. चोखोबराय काय सांगत होते? रविदास महाराज काय सांगत होते? संत रविदास म्हणाले की रैदास न ब्राह्मण पूजिये जो हो गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो हो गुण परवीन. अस्पृश्याच्या घरात विद्वान जन्माला आला तर त्याच्या पाया पडावं, पण ब्राह्मणांच्या घरात नालायक जन्माला आला तर त्याच्या पाया पडायचं नाही. विद्वत्तेची व्याख्या गुणवत्तेवर केली, जातीवर केली नाही. आणि म्हणून या देशात संतांनी लोकशाहीची मूल्य अगोदरच निर्माण करायला किंवा ती आकाराला आणायला सुरुवात केली होती. पण आमच्या संतांचं काय केलं गेलं? या देशात प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःख आलं, अनेक संतांच्या हत्या केल्या गेल्या, अनेक संतांना परागंदा व्हावं लागलं, देशातून हाकलून दिलं. अत्यंत वाईट परिस्थिती संतांच्या वाट्याला आली. आणि म्हणून माझी जनाबाई सांगते, डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घ्यायला टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करे, पंढरीच्या पेठे मांडिले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे. डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणार आहे आणि भर बाजारात येऊन लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणार आहे. पण असं वागणाऱ्या स्त्रीला लोक म्हणतील आगाऊची बाई आहे. मी आजच घोषणा करते, कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचं तर बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. लोक म्हणतील लय आगाऊची बाई आहे, तर मी आजच घोषणा करते, मी विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे, पण समतेचा बुद्धाचा मार्ग काही मी सोडणार नाही, अशी भूमिका घेणारी जनाबाई होती. आणि म्हणून संत मीराबाई आणि जनाबाईंच्या संकल्पनेतली आदर्श संत आम्हाला कडूबाई खरात वाटतात, ज्या घरावर तुळशीपत्र ठेवून गावगाड्यामध्ये जातात आणि जनाबाईंचा, मीराबाईंचा विचार जागृत ठेवतात. समतेचा, बंधुभावाचा, एकात्मतेचा विचार त्या त्यांच्या गीतामधून महाराष्ट्राच्या हृदयामध्ये उमटवतात. आणि म्हणून आम्हाला कडूबाई खरातांच्या सारख्या पुन्हा जनाबाई मीराबाई पाहिजे, ज्यांनी लोक प्रबोधन केलं पाहिजे आणि लोकांना अगदी या देशातलं संविधान, बाबासाहेबांचा विचार, समतेचा विचार सांगितला पाहिजे. बघा संतांनी यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, पण त्या संतांना या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेने लोकांपर्यंत पोहोचूच दिलं नाही. संत म्हणजे मंदिरातील टाळ फुटायची गोष्ट वाटतात, संत म्हणजे काहीतरी मंदिरात जाऊन कार्यक्रम करायचा असं वाटतं, पण संतांचा मार्ग हा भक्तीचा नाही, तुमच्या मुक्तीचा होता, तुमच्या कल्याणाचा होता. ब्राह्मण मुक्तीचा, भटमुक्तीचा मार्ग संत सांगत होते.
पण आज उलट झालंय. आज काय झालंय, संतांचं नाव घ्यायचं आणि आपले खिशे भरायचे, पाकिटं भरायचे, मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या आणि संतांच्या नावाने धंदा करायचा असा कार्यक्रम सुरू झालाय. आणि म्हणून आज घडीला या देशामध्ये संतांच्या विचारांवर चालणाऱ्या ज्योतिराव फुलेंचा आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ज्योतिराव फुलेंनी अखंड लिहिले. कुठून लिहिले? तुकोबारायांच्या अभंगाची प्रेरणा घेतली आणि राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेबांनी अखंड लिहिले. बाबासाहेब एके ठिकाणी भाषणात म्हणतात की मला या देशामध्ये तुकारामाची अहिंसेची व्याख्या आवडते. बघा, ज्यांच्या घरी 52,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत, ज्यांनी जगातली प्रचंड पुस्तकं वाचली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाच्या अहिंसेच्या व्याख्येचा दाखला देतात? तर जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांच्या. बाबासाहेब म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे. या तुकोबारायांच्या अहिंसेच्या व्याख्येतल्या दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष करायचं नाही. आमच्या वाट्याला आलात तर आम्ही कंटकाचं निर्दालन सुद्धा करणार आणि आमच्याशी चांगलं वागलात तर आम्ही लंगोटी काढून सुद्धा देणार. बाबासाहेब तुकोबारायांच्या अहिंसेच्या व्याख्येचा उल्लेख करतात. याच्याही पुढे जाऊन सांगेल, बाबासाहेबांनी तुकोबारायांचा अभंगाचा गाथा किती बारकाव्याने वाचला होता. तर त्यांना तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथेत दिसलं, तुकोबाराय म्हणाले, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. मराठ्याच्या घरात, कुणब्याच्या घरात जन्मलेल्या तुकोबारायांना अक्षर घोकण्याचे सुद्धा अधिकार नव्हते. ते तुकोबाराय म्हणतात, नाही कोणी येथे मुखियांचा जाणं. आम्ही मुखे आहोत, आम्हा मुख्यांचा कोणी जाणीव असणारा नायकच नाही. हा तुकोबारायांचा शब्द घेतला आणि त्यांच्या या शब्दावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक नावाचं पाक्षिक काढलं आणि मराठ्याच्या घरात, कुणब्याच्या घरात जन्मलेल्या तुकोबारायांच्या संकल्पनेतले आदर्श मुख्यांचे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि कुणब्याला न्याय मिळवून दिला. या देशातल्या कुणब्याला, मराठ्याला पहिल्यांदा न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मूक नायक पेपर काढला आणि सांगितलं, घाबरू नका, तुमचा मुख्यांचा नायक आज आलेला आहे आणि तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य देईल, तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य देईल, तुम्हाला मुक्तपणे कुठंही फिरण्याचं स्वातंत्र्य मी देईल. बाबासाहेब रायगडावर गेले, शिवरायांची समाधी पाहिली आणि आल्याच्या नंतर आदर्श संविधान निर्मितीचं संकल्पना आणि स्वप्न पुढे ठेवलं आणि शिवरायांना अपेक्षित असलेलं, तुकोबारायांना अपेक्षित असलेलं, ज्योतिराव फुलेंना अपेक्षित असलेलं संविधान या देशात बाबासाहेबांनी दिलं. याचाच अर्थ होतो, भारताच्या संविधानात आम्ही आमच्या सगळ्या महापुरुषांना बघतो, आमच्या सगळ्या संतांना बघतो. सगळ्या संतांच्या विचारांचं कॉम्बिनेशन म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि म्हणून आम्हाला संविधान जागवायचंय, जपायचंय, घरोघर न्यायचंय. ते संविधान केवळ बाबासाहेबांनी लिहिलंय मधून नव्हे, त्या संविधानात तुम्हाला तुकोबाराय दिसतील, त्या संविधानात ज्योतिराव फुले दिसतील. तुम्ही म्हणाल फुले कसे दिसतात? ज्योतिराव फुलेंनी दोहा लिहिला, अखंड लिहिला. काय म्हणाले फुले? मांग महार निंदा ठावे नाही व्यथा, जाळा म्हणू ग्रंथ एकदाची. यांचे धर्मग्रंथ सतत आमची बदनामी करतात पण आमची व्यथा कधी मांडत नाहीत. यांच्या धर्मग्रंथात आमच्या बदनामीचे प्रसंगच्या प्रसंग लिहिलेत पण आमची कधी व्यथा यांना दिसली नाही. असे यांचे धर्मग्रंथ जाळले पाहिजेत. हा ज्योतिराव फुलेंचा अखंड बाबासाहेबांनी उचलला. ज्योतिराव फुलेंना जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा 25 डिसेंबरला ज्योतिराव फुलेंनी ज्या दिवशी बिना ब्राह्मणाचं लग्न लावलं होतं त्या 25 डिसेंबरला फुलेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला आणि फुलेंच्या ओळी खऱ्या करून दाखवल्या. याला म्हणतात आदर्शपणाने पावलावर पाऊल टाकणारे महापुरुष होते. म्हणून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ काय म्हणतात? अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून निघाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसलाय रावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव. अर्थात अण्णाभाऊ साठे आपलं लक्ष केंद्रित कुणाकडे करतात तर बाबासाहेबांकडे करतात. बाबासाहेब ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात. ज्योतिराव फुले शिवरायांची समाधी शोधून काढतात. शिवाजी महाराज तुकोबारायांना गुरु मानतात. तुकोबाराय म्हणतात, नामदेवी केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या. तुकोबाराय नामदेवांना गुरु मानतात आणि नामदेव सांगतात की माझा गुरु बुद्ध आहे, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णमया मात नामा म्हणे. अण्णाभाऊंपासून बुद्धांपर्यंतची जी आमची विचारधारा आहे ती एका जातीची, एका धर्माची नाही.
बुद्ध क्षत्रिय गणात जन्माला आलेले, नामदेव महाराज शिंपेच्या घरातले, तुकोबराय कुणब्याच्या घरातले, शिवाजी महाराज मराठा, ज्योतिराव फुले माळी, बाबासाहेब आंबेडकर आजच्या भाषेत बौद्ध, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे. बघा, जाती वेगळ्या असतील पण सगळ्यांचा विचार मात्र एकच होता, तो म्हणजे आम्हाला मनुष्यत्व बहाल करणारा, समता देणारा. आणि आज काय चाललंय? आज या देशामध्ये महापुरुषांची विभागणी झाली. आज या देशामध्ये महापुरुषांच्या नावाने बाजार मांडलाय आणि गावगाड्यामध्ये शोषण करणारे राज्यकर्ते महापुरुषांचं नाव घेऊन शोषण करायला निघालेले आहेत. आणि म्हणून या देशाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला लोकांमध्ये बाबासाहेबांचा, महापुरुषांचा, साधू संतांचा विचार घेऊन जायचा आहे आणि चांगल्या प्रकारे या देशाला उभं करायचंय. या देशातल्या संतांनी काय सांगितलं? तुकोबराय म्हणाले, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. किंवा सत्य असत्याशी म्हणे केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. तुका म्हणे सत्य सांगोत, येतील रागे तरी येवोत. आम्ही सत्याच्या रस्त्याने जाताना कुणाला राग आले तरी चालेल, पण आम्ही सत्याची भूमिका सोडणार नाही. तुकोबरायांनी भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही सत्याच्या मार्गाने गेलं पाहिजे, चांगलेपणाने काम केलं पाहिजे आणि लोकांना चांगली विचारधारा समजून सांगितलं पाहिजे. बघा, तुम्हाला महाभारतातला एक प्रसंग सांगतो. काय झालं? महाभारत जिंकून पांडव आपल्या महाद्वारातून घरी चालले होते. अर्जुन रथामध्ये बसलेला सगळ्यात समोर होता. त्या महाभारताच्या पांडवांच्या महाद्वारावर म्हणजे आजच्या दिल्लीमध्ये, दिल्लीच्या महाद्वारावर आपल्या विचारांचा एक चारवाक उभा होता. चारवाक महाद्वारामध्ये रथामधून जाणाऱ्या अर्जुनाला प्रश्न केला एका चारवाकाने महाद्वारातून, रस्त्याच्या कडीला उभा असणाऱ्या चारवाकाने. काय म्हणाला? अर्जुना, अरे एवढं मोठं युद्ध जिंकून आलास, परंतु तुझं कौतुक करायला आणि तुझी आरती ओवाळायला एक तरी नातेवाईक जिवंत ठेवलास का? महाभारताचं युद्ध सख्या भावांच्या, चुलत भावांच्या विरोधात झालं. चुलत भावांच्या हत्या करून 5 पांडव जिंकून घरात महाद्वारातून चालले होते. चारवाकाने विचारलं, तुझ्या विजयाचं कौतुक करायला एक तरी नातेवाईक ठेवलास का? या गोष्टीचा प्रचंड राग आला अर्जुनाला आणि भर धर्मसभेमध्ये चारवाकाला जिवंत जाळलं गेलं. त्याच दिल्लीवर पुढच्या 1000-2000 वर्षानंतर औरंगजेबाची राज्यव्यवस्था आली, औरंगजेबाचं राज्य आलं आणि त्याच औरंगजेबाच्या दिल्लीच्या गेटमधून जाताना सुफी विचारांचा सरमत उघडा नागडा बसलेला असायचा. एकदा औरंगजेब रथातून जाताना महाद्वारावर उघडा नागडा बसलेला सरमत बघितला. औरंगजेब म्हणाले, अरे सरमत, माझं अरबस्थानापर्यंत राज्य आहे, इकडे भारतात दख्खन पर्यंत राज्य आहे, एवढा मोठा मी राजा आणि माझ्या राजाच्या महाद्वारामध्ये नग्न बसलेला सुफी बघून लोक काय म्हणत असतील? जगभरातून आलेले राजे महाराजे म्हणत असतील, औरंगजेबाचं राज्य किती गरीब आहे बघा ना, गरीब लोक उघडे नागडे बसलेले असतात. हे बघ सरमत, एक तर तू महाद्वारात बसत जाऊ नको आणि बसलास तर अंगावर काहीतरी घेत जा. आपल्या विचारांच्या, चारवाकांच्या, माझ्या विचारांच्या सरमतने उत्तर दिलं, मी तर लोकलाजेच्या पलीकडे गेलेलोय, मला काही लोकलाज राहिलेली नाही, पण तुम्हाला लाज वाटत असेल तर माझ्या अंगावर एखादं वस्त्र तुम्ही टाका. औरंगजेबाने सरदाराला सांगितलं. सरदार रथातून उठला, सरमतच्या अंगावर एक मखमली लोकरीचं वस्त्र टाकायला गेला तेव्हा सरमतने अडवलं आणि सांगितलं, औरंगजेब, स्वतःच्या कमाईचं, इमानदारीच्या कमाईचं काही वस्त्र असेल तर माझ्या अंगावर टाका. बापाला जेलमध्ये घातलंय, भावाची हत्या केली आणि बापाच्या कमाईचं तुमचं एक वस्त्र सुद्धा माझ्या अंगावर नको. औरंगजेबाला राग आला आणि जामा मस्जिदीच्या पायऱ्यांवर समोर सुफी सरमतची हत्या करण्यात आली. चारवाक मारला, सरमद मारला. त्याच दिल्लीवर आज नरेंद्र मोदीची सत्ता आलेली आहे आणि त्याच दिल्लीच्या सीमेवर जाऊन दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात मी सहभागी होतो. 1 महिना दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात होतो. त्याच दिल्लीच्या सीमेवर जाऊन चारवाकाची शपथ घेऊन, सरमतची शपथ घेऊन आम्ही सांगायला लागलेलो आहोत की दिल्लीच्या राजगादीवर पांडवांचं राज्य येऊ द्या, औरंगजेबाचं राज्य येऊ द्या, नाहीतर नरेंद्र मोदीचं राज्य येऊ द्या. आम्ही चारवाकांच्या भूमिकेत येणार, आम्ही सुफी सरमतच्या भूमिकेत येणार आणि आम्ही प्रश्न करणार की गुजरातमध्ये लहान मुलांच्या हत्या करून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदीची सत्ता आम्हाला अमान्य आहे आणि आम्हाला हा गादीवर बसलेला अमान्य आहे. बिल्किस बानो 11 लोकांनी रेप केले,
स्वातंत्र्याची 75वी चालू आहे. लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी भाषण देत आहेत आणि काय सांगतायत? स्त्रियांचं रक्षण केलं पाहिजे, आबरू राखली पाहिजे. त्याच वेळेला गुजरातमध्ये सकाळच्या 10 वाजता त्यांच्या कोर्टातून, त्यांच्या त्या जेलमधून 11 रेपिस्ट आरोपी, ज्या बिल्किस बानोच्या 11 रेप करणारे आरोपी होते, ते सोडण्यात आले. सोडल्यावर गुजरात सरकारने गप्प बसावं की नाही? त्यांचं आरती करण्यात आली, त्यांच्या नावाने पेढे वाटण्यात आले. अत्यंत दुर्दैवी घटना या देशासाठी आहे, लोकशाहीसाठी आहे. काय झालं पुढे? बिल्किस बानोचे आरोपी मोकळे सोडले की मणिपूरमध्ये हत्याकांड सुरू झालं. मणिपूरमध्ये 200 पेक्षा जास्त स्त्रियांची नग्नधिंड काढण्यात आली. फक्त 2 व्हिडिओ व्हायरल झाले तर जगभरात हाहाकार झाला. आता 2 व्हिडिओ व्हायरल होण्याच्या अगोदर गेले 6 महिने झालं मणिपूर जळतंय. परंतु त्या मणिपूरला भेट द्यायला देशाचे प्रधानमंत्री गेले नाही. गुंड प्रवृत्तीचा अमित शहा गेला आणि दंगली भडकवून आला, परंतु देश वाचवला नाही. आणि म्हणून गृहमंत्री अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे. नरेंद्र मोदीने केलेल्या हत्याकांडाबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून मित्रांनो, या देशामध्ये नेमक्या मणिपूरच्या घटनेवर प्रश्न विचारला की हरियाणामध्ये दंगली सुरू झालेल्या आहेत. काल बघितलं 2 घटना आहेत, आता काल परवाच्या. एक गुजरातमध्ये वर्गामध्ये पहिली आलेली पोरगी मुस्लिम समाजाची आहे म्हणून तिला बक्षीसच दिलं गेलं नाही गुजरातमध्ये. का? तर मुस्लिम समाजाची पोरगी आहे आणि पहिली येऊन सुद्धा तिला बक्षीस दिलं गेलं नाही. दुसरी घटना मुझफ्फरनगरची कालची घटना आहे. मुझफ्फरनगरमध्ये त्यागी नावाच्या ब्राह्मण बाईने वर्गातल्या सगळ्या पोरांना एका मुस्लिम पोराच्या कानसुल्यात द्यायला लावल्या, त्याला मारायला लावलं. त्यागी नावाची ब्राह्मण बाई. आणि म्हणून आता परत तिने माफी देखील मागितलेली आहे. म्हणजे या देशामध्ये पूर्वीला जे अस्पृश्यांचे हाल झाले, ते आज मुस्लिमांचे हाल करणं चालू आहे. पूर्वीला जे आदिवासी समाजाचे हाल झाले, ते आज मुस्लिमांचे हाल करणं चालू आहे. आणि म्हणून वेळ सगळ्यांवरच आलेली आहे. आम्हाला सगळ्यांना महापुरुषांचा, संतांचा, समतेचा वारसा सांगून एकत्रित आलं पाहिजे. नाहीतर काय असतं, एक हेकड माणूस होता, हेकड. त्या हेकड माणसाकडे एक जण पळत आला, म्हणला आग लागली, आग लागली, आग लागली. हे म्हणलं आम्हाला काय करायचं मग आग लागली तर? ते म्हणला अरे रताळ्या, तुझ्या घराला लागली. ते हे म्हणला मग माझ्या घराला लागली तर तुला काय करायचंय? असा आपला कार्यक्रम होईल. म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्या घराला लागली काय एकत्र आलं पाहिजे, किंवा आपल्या घराला लागली काय एकत्र आलं पाहिजे. शेवटी देशाला आणि संविधानाला आग लागलेली आहे. आणि म्हणून देश वाचवायचा असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे. CA-NRCच्या काळात बघितलंय, CA-NRC मुस्लिमांच्या विरोधात आणली, परंतु आदिवासी समाजाला डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकलं गेलं आणि आदिवासी समाजाचे भयानक हाल करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेचं बघा, केंद्राच्या नोकऱ्या असोत नाहीतर राज्याच्या असो, गेल्या 7-8 वर्ष झालं राज्याच्या नोकऱ्याच फडणवीसनं काढलेल्या नाहीत. आमच्या पोरांना एजबार करायचा विडा महाराष्ट्र सरकारने उचललेला आहे, देवेंद्र फडणवीसने उचलले. साठी सांगेल, कारण काय, आम्ही एकत्र येतो पण चांगली चर्चा होत नाही. आमच्या खेड्यातल्या 4 बाया एकत्र आल्या की चर्चा कशा वाजते?